आज अखेर हा दिवस उजाडला। बापू गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यातल्या राजकारणाच्या बदलाविषयी ज्या कुटुंबानं सातत्यानं मोहीम उघडली, अशक्य वाटणारं काम ज्या कुटुंबानं खूप वर्षापूर्वी करून दाखवलं, त्या शामराव पाटलांचं हे कुटुंब आणि हे कुटुंब जेव्हा सुरुवात करतं तेव्हा क्रांती होत असते। मला आठवतं रणजित दादा, आपण पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीची तयारी चालू केली होती आणि त्यावेळी प्रकाश बापू, आत्ताचे अनेक लोक असतील, अगदी संजय मामा असतील, परिचारक जे असतील, आम्ही सगळ्या जणांची एक टीम त्यावेळी परिवर्तनाची एक दिशा शोधत होतो, एक रस्ता शोधत होतो। त्यावेळी बापू आपण सगळेजण सोबत होतो। त्यानंतर आपण सगळ्यांनी झालेलं परिवर्तन पाहिलं असेल। लोकांनी रणजित दादांना या ठिकाणी खासदार केलं आणि खासदार केल्यानंतर रणजित दादांनी या भागामध्ये केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं। खऱ्या अर्थानं आमदार म्हणून आपण जेव्हा सातपुतेंचं नाव घेतो त्याच वेळी खासदार म्हणून जर कुणी काम केलं, जर आपल्या सगळ्यांच्या समोर असेल तर ते रणजित दादांनी केलं। मग नीरा देवगडचा विषय असेल, रेल्वेचा विषय असेल, इथल्या पाण्याचा विषय असेल, इथल्या मोठ्या मोठ्या रस्त्यांचा विषय असतील, हे सगळे विषय मार्गी लावण्याचं बापू काम केलं। पण हे सगळं करत असताना देशातून भाजपची सत्ता येते, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, पण बापू काही आमचा इथनं हलायला तयार नव्हता। बापूला सातत्याने सांगितलं, बापू आता या तुम्ही, आता बस झालं। पण बापू म्हणलं योग्य वेळेची वाट बघतोय, पण आता बापूची योग्य वेळ आता आलेली आहे। आता मगाशी सातपुते साहेबांनी सांगितलं की कदाचित बापूंनी अगोदर निर्णय घेतला असता तर विधानसभेचा निकाल वेगळा दिसला असता। पण सातपुते साहेब एक सांगतो, ठीक आहे, अवश्य आमदारकी मिळाली नाही, पण या तालुक्यानं, या मतदारसंघानं भारतीय जनता पक्षाने रामभाऊ सातपुतेची ताकद मात्र बघितली। आमदार होऊन सुद्धा आमदारकीचा फील ज्यांना घेता येत नाही, अशा पद्धतीची आमदारकी तुम्ही कुणाला तर दिली, अजून पण आमदार झाल्यागत वाटतच नाही। आपण सगळ्यांनी अनुभव घेतला। 1,08,000 मतं जी लोक सांगत होती की आम्ही 1,50,000 मतांनी निवडून येऊ, त्या माणसाला शेवटच्या फेरीपर्यंत निवडणुकीचा निकालाची वाट बघायला लागली। ही ताकद रामभाऊ आपण केलेल्या कामाची आणि भारतीय जनता पक्षाची आहे, हे या निमित्ताने आपल्याला सांगेल। तेव्हा अनेक लोकांनी जीवदान देण्याचं काम केलं। बापू सातत्यानं कुणीतरी जीवदान दिलं आणि त्या जीवदानाचा काही लोकांना अहंकार झाला आणि ही सगळी ताकद आमची आहे, अशा पद्धतीची भावना काही लोकांच्या मध्ये निर्माण झाली। जोपर्यंत आपण अनेक पैलवान येतात आणि मैदानात नुसतं फिरवून बक्षीस घेऊन जातात, त्यांना लढायची माहिती नसते। अजून कसील पैलवानाबरोबर लढाई झाली नाही, ज्या दिवशी होईल त्या दिवशी सगळ्या गोष्टी लक्षात येतील। पण कधी कधी डोळ्यात माती टाकून पण पैलवानाचा पराभव करायचा प्रयत्न केला जातो। त्या घटना घडल्या आमच्या रणजित दादांच्या बाबतीत, पण हरकत नाही, या सगळ्याचे अनुभव आमच्या पाठीशी येत आहेत। आणि जेव्हा हे सगळे अनुभव आमच्या पाठीशी आहेत, तेव्हा अनुभवातनं नव्या गोष्टी शिकून आम्ही पुन्हा मैदानामध्ये, आणि आम्ही लढणारे कधीच नाही, आम्ही लढणार आहे। म्हणून मी आज बापू आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि हे सगळं स्वागत करत असताना आपण माळशिरस तालुक्याच्या संदर्भातल्या विकासाच्या अनेक भूमिका आपण मांडल्या, पण मी आजही सांगतो, 50 वर्ष सत्ता असतात या तालुक्यात MIDC येत नाही, या तालुक्यातल्या 22 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही, या गावातल्या लोकांचे पायाभूत सुविधांचे प्रश्न सुटत नाहीत, आणि तरी सुद्धा आपण अनेक दिवसापासून या लोकांच्या पाठीशी उभं राहिला। आणि त्याचा परिणाम काय झाला हे वाटतं। हे इथं आलेलं पाणी हे कुणाच्या मेहरबानीने आलं नाही, हे पाणी आलं तर यांच्या जन्माच्या
तेव्हापासूनच जन्माच्या अगोदरपासून आलेलं पाणी आहे. पण या जन्माच्या अगोदर आलेल्या पाण्यामध्ये एक थेंब पाण्याचा सुद्धा भर या लोकांनी कधी घातली नाही. त्यामुळं यांचं कर्तृत्व काय मला माहिती नाही. पण मी आपल्याला एक निमित्तानं नक्की सांगेन, आपल्या भागाचा प्रत्येक प्रश्न सोडवण्याची ताकद या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे. तो माणूस मुख्यमंत्री झाल्या पहिल्या दिवशी मला माझ्या शेतकरी बांधवांना दुष्काळमुक्त करायचं आहे, मला माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायचं आहे. ज्या ठिकाणी मुंबईत गेलं की मेट्रो मॅन उद्योगधंदा आणणारा मुख्यमंत्री आजतागत आपण बघितला नाही. रस्त्याचं जाळं उभं राहते आपण गडकरी साहेबांच्या माध्यमातून, मोदीजींच्या माध्यमातून बघताय. आता राज्य शासनाचे रस्ते आपण होताना बघताय. आता शिवेंद्र महाराजच्या रस्त्याचे मंत्री आहेत खात्याचे, तर इकडे रस्त्याची काही कमी पडणार नाही. आता पाण्याचा विषय आपण 22 गावचा सांगितला. 22 गावाच्या पाण्याच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो, आमची विखे पाटील साहेबांची सातत्याने चर्चा होते. या 22 गावांच्या पाण्याचा प्रश्न बापू तुम्ही पक्षात आला की प्रश्न सुटला म्हणून समजायचं. आमच्या साहेबांचं प्रेम आहेच, दादांच्यावर आहे, सातपुतेंच्यावर आहे, अडचण काहीच नाही. पण तुमच्या एवढं नाही. तर या 22 गावांचा विषय संपवायला आता आमच्या मदतीची आवश्यकता लागणार. MIDCचा विषय आहे. ही MIDC आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी MIDC उभी राहील, काळजी करू नका. तर मी आपल्याला एवढंच सांगेन, राजन पाटील मालक आता पक्षामध्ये आपल्या सोबत आहेत. माढ्यामध्ये बबनदादा शिंदेचं कुटुंब आपल्या पक्षासोबत आहे. आता करमाळ्यात अडचण राहिली नाही, माढ्यात अडचण राहिली नाही, आता मोहोळमध्ये अडचण राहिली नाही, सांगोल्यात अडचण राहिली नाही, माळशिरसमध्ये अडचण राहिली नाही. आता अडचण असणारा या जिल्ह्यामध्ये कुठलाही भाग राहिलेला नाही. तरी सुद्धा अजून चांगल्या विचाराची लोक भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत. त्या सगळ्या लोकांना आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचारात घेणार आहे. ज्या लोकांना मातीविषयी प्रेम आहे, जी लोक इमानदार आहेत आणि ज्यांना पक्षात येऊन आपल्या भागाचा विकास करायचा आहे, अशा लोकांना पक्षामध्ये आम्ही घेणार आहे. अनेक लोक म्हणले आम्ही थांबवलं, कोण म्हणलं कमळ लोटस काय ऑपरेशन लोटस थांबलं. मी सांगितलं आपल्याला, जोपर्यंत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होत नाही तोपर्यंत ना ऑपरेशन लोटस थांबणार आहे ना मी थांबणार आहे. अनेक लोक वाट बघतात. अनेक लोकांचं मालक म्हणणं आहे आज होईल उद्या होईल काहीतरी घडल, पण असं काही घडणार नाही. असं काही घडणार नाही, कारण माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. मी सार्वजनिक कधी सांगितली नाही, पण मी आपल्याला एवढंच सांगतो, ती जबाबदारी पूर्ण झाल्याशिवाय मी जाणार नाही. त्यामुळं आपण निश्चिंत राहा. अनेक लोक म्हणली कुठं काय जनता दरबार तर राज दरबार भरतो. अडचण नाही, राज दरबार जनता दरबार घेतला पाहिजे. पण मी राज दरबाराचा विषय सांगणार नाही, पण मला आमदारांना मनापासून धन्यवाद द्यायचे. मालक हा सातपुते आमचे माझे आमदार आहे, पण असा काम करणारा, एवढ्या जोशानं लोकांच्या मध्ये जाणारा आणि लोकांच्या अडचणीत जाणारा आमदार मी बघितला काय आजपर्यंत. मी लोकसभेच्या निवडणुकीला लोकांच्या मध्ये फिरत होतो, लोकांच्या मध्ये जात होतो. दादांच्या निवडणुकीच्या वेळी गावागावातली लोक मला सांगायची, आम्हाला कधी आमदार माहित नव्हता, आम्हाला कधी आमदार फंड माहित नव्हता. आम्हाला खऱ्या अर्थानं आमदार फंड आणि आमदाराचं काम आमच्या सातपुते साहेबांनी सांगितलंय. प्रत्येक गावातल्या किमान 50, 60, 70 माणसाचा जीव वाचवण्याचं काम आमच्या रामभाऊ सातपुतेंनी केलंय. आणि असा एक कर्तृत्वान आमदार, कर्तृत्वान नेता या ठिकाणी मिळाला. अनेकदा शासनता निर्माण करायची, काही प्रश्न निर्माण करायचे आणि पुन्हा आता आम्ही पुन्हा प्रवाहामध्ये येणार आहे आणि पुन्हा आता आमच्याच नेतृत्वाखाली कुणाला तरी काम करायला लागेल अशा पद्धतीची भूमिका घ्यायची. सातपुते साहेब काळजी करू नका, तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब मजबूत आहेत. न बोलता अनेक गोष्टी ते करतात आणि समोरच्यांना ते सूचना पण देतात. जेव्हा या जिल्ह्याच्या इलेक्शनचं नेतृत्व आपल्याकडे येतं, निवडणुकीचं नेतृत्व आपल्याकडे येतं, तेव्हा बाकी सगळं आपण समजून घेतलं पाहिजे.
कोणी काही म्हणू द्या, पण मी आपल्याला एवढंच त्या ठिकाणी सांगतो की आपण सगळे मिळून आता भारतीय जनता पक्षाचा विचार पुढे घेऊन जात असताना विकासाचं राजकारण घेऊन आपल्या सगळ्यांना पुढे जायचंय आणि त्यामध्ये आपण सगळे मिळून एकत्र येऊन काम करूया एवढं आजच्या या दिवशी मनापासून मी सांगेन. बाकी मालक चिंता करायचं काम नाही, चिंता करायचं काम नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्यामुळं इथल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. खास करून अकलूज पासून माळशिरस या सगळ्या पट्ट्यात सांगतोय, आपण कुणाच्या नादी लागत नाही. आपल्या नादी लागला तर सोडत नाही. आपला फंडा क्लिअर आहे. तेव्हा आम्ही कुणाच्या नादी लागणार नाही. आम्ही कुणाची जिरवायला इथं आलो नाही. आम्ही भारतीय जनता पक्ष वाढवायला लोकांचं काम करायला इथं आलोय. पण या रस्त्यात जर कोण आडवा आला तर मात्र आम्ही सोडणार नाही. हे मात्र मी सन्मानानं आणि शालीनतेनं सांगतो. फक्त ही शालीनता सोडायला कोणी भाग पाडू नका एवढी माझी आपल्या मार्फत विनंती आहे. अनेक लोक मध्ये मध्ये काय काय बोलली, पण मी सांगितलं की बाबा आपला क्षमता, आपला इलाका, आपला बघून बोलावं. पण बाकी सगळं जाऊ द्या. आजचा दिवस कोण आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो, बापू आपलं मनापासून स्वागत. आपण पक्षामध्ये आलात, आम्ही सगळेजण आपले मित्र आहे. आम्हालाच कसं तरी व्हायचं इकडे आलं की बापूकडे आलो नाही म्हणून आम्हाला वाईट वाटायचं. आता माई पण आपल्या सोबत आहे, त्यामुळे काळजी करू नका. माई मागचं सगळं बघतात. आता तुम्ही बाहेर पडाल, ताकदीनं कामाला लागा. फक्त कामाला लागायचं नाही, आता उभं बी राहायचं प्लॅनिंग करा. नुसतं काम करून चालणार नाही. आता ह्या प्रवाहात यायला लागेल आणि प्रवाहात येऊन आपल्याला लढाई करायला लागेल. कधीही प्रवाहाच्या बाहेर राहून लढाई करता येत नाही. हे या निमित्तानं आपल्याला सांगतो. आपल्या मनापासून स्वागत करतो. आमचे सुनील पाटील साहेब पुढे बसलेले आहेत. पाटील साहेब, आपण सातत्यानं या महाराष्ट्रातल्या अनेक राजकारण्यांना सातत्यानं मदत केलेली आहे आणि चांगल्या भावनेनं केलेली आहे. कधी मध्ये आम्हालाही आवश्यकता लागली, सल्ला लागला तर आम्ही पाटील साहेबांना फोन करतो, पाटील साहेब काय केलं पाहिजे. असा चाणक्य भाऊ आपल्यासोबत आहे. आणि हे सगळं असताना सगळे भाऊ आपल्या सोबत असणं हे नशिबाचं काम असतं आणि ते तुमच्याकडे आहे. कुटुंब अख्खा सोबत आहे आणि हे सगळं एका विचारानं पुढे जाणारं कुटुंब जेव्हा सोबत राहतं तेव्हा बाकीचे सगळे प्रश्न मिटतात. हे आजच्या दिवशी मी आपल्याला सांगेन. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि आपल्याला एवढं आश्वस्त करतो की अख्खा पक्ष ताकदीनं आपल्या पाठीशी उभा आहे. चिंता करायचं काम नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.